हाय हॅलो नमस्कार, मी मीना गायकवाड। आज आपण खूप सुंदर असं केळीचं पान तयार करणार आहोत। बघा, आपल्या मनानुसार आपण केळीचं पान तयार करत असतो। तर मी एक थोडंसं वेगळ्या आकारामध्ये केळीचं पान घेऊन आलेले आहे। मेजरमेंटवर स्किनवर मी दाखवलेलं आहे। बघा, असे हे 2 पीस आहे। तर 2 चौकोनी आपल्याला घ्यायचे आहे आणि याला मी एक डिझाईन होती म्हणून मी हा पीस निवडला। तुमच्याकडे डिझाईन नसेल तर मी नंतर तुम्हाला आयडिया सांगेलच पुढे। तर बघा, एक कॅनव्हास पेपर घ्यायचा आहे। हा कॅनव्हास पेपर घेतलेला आहे मी। त्याचं मेजरमेंट तुम्हाला दाखवून देते। तर त्याचं मेजरमेंट आहे 17 बाय 14 इंच असं हे त्याचं मेजरमेंट आहे। तर बघा, या ठिकाणून आपल्याला घ्यायचं आहे। तर बघा, हे थोडंसं वाकडा तिकडं पेज होतं, म्हणजे कॅनव्हास थोडंसं वाकडं तिकडं होतं, पण काय हरकत नाही, मी तुम्हाला माप दाखवून देते। तर बघा, या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे 8 इंच। तुम्ही 8 इंच बी घेऊ शकतात आणि 7 इंचही घेऊ शकतात। तर बघा, मोठं पान बनवायचं असेल तर मी 8 इंचाचं घेतलेलं आहे। 8 इंचापासून इथे सरळ आपल्याला अशी रेष मारायची आहे, जसं मोबाईलमध्ये दाखवल्यानुसार। बघा, अशा पद्धतीने। तर असं मी हे केळीचं पानाचा आकार आपल्याला कट करून घ्यायचा आहे। बघा, ही रेष मारली की आपल्याला फक्त कट करायचं आहे। एक्स्ट्राचं मी कट करून घेते आणि हे सरळ अशी आपल्याला कटिंग करायची आहे। तर बघा, हे आपलं झालेलं आहे साधं सिंपलचं केळीचं पान। अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। बघा, तुम्हाला समजा असं नसेल घ्यायचं तर इथून तुम्ही गोल आकारामध्ये गोल आकार केला तरी चालेल। तर बघा, मी गोल आकार नाही घेतला, मी डायरेक्ट चौकोनी घेतलेला आहे। तर मी आता हे कापडावर टाकून घेते। बघा, आपल्याला फक्त हा एक पेज घ्यायचा आहे वरचा। तर बघा, या ठिकाणी मी थोडंसं बघून घेते, कारण की ना सरळ आणि उलटं हे समजतच नाही, कारण की हे जो कापड आहे याला थोडी शाईन आहे, चमक आहे त्याच्यामुळे। तर बघा, असं आपल्याला इथे ठेवून घ्यायचं आहे। आणि ठेवल्यानंतर बघा, या ठिकाणी थोडंसं ना एक्स्ट्रा येत होतं, तर हे तुम्ही बघू शकतात। तर मी याला परत एकदा व्यवस्थित कट करून घेते, म्हणजे 7 इंचाचंच घेते। आता हे आपण 8 इंचाचं घेतलं होतं, तर मी 7 इंचाचं माप घेते। तर बघा, इथून आपल्याला 7 इंच घ्यायचं आहे। ही घडी आहे बरं का, आणि इकडे याचं ओपन बाजू आहे। आणि असं या ठिकाणी आपल्याला इथे एक 7 इंच घ्यायचं आहे। 7 इंच आणि इथून आपल्याला सरळ अशी रेष मारायची आहे। तुम्ही वाटलंच इथे छोटासा गोल आकार बी देऊ शकतात। तर इथे असं आपण माप करून घेऊया, म्हणजे पट्टीच्या साहाय्याने लवकर होतं आणि वाकडे तिकडे रेष येत नाही। तर बघा, अशा पद्धतीने 7 इंचचं घ्यायचं आहे आणि या ठिकाणी छोटासा गोल आकार देताना आपल्याला हे कट करायचं आहे। तर बघा, या ठिकाणी ओपन बाजू आहे, तुम्ही बघू शकतात, आणि ही अशी घडी आपली केळीच्या पानाची येणार आहे। त्याच्यानंतर हे कापड घ्यायचं आहे आणि याची ही डिझाईन आहे तिथे बघू घ्या, थोडं सरळ मी बरोबर एकदा बघून घेते। तर बघा, या ठिकाणी आपल्याला ही डिझाईन अशी ठेवायची आहे आणि ही जी डिझाईनची जी बाजू आहे त्या ठिकाणी अशी सरळ ही बाजू आली पाहिजे। आणि याला आपल्याला तुम्ही वाटलंच इस्त्री बी करू शकतात किंवा पिना लावून घेतल्या तरी चालतील, कारण की हा कॅनव्हास पेपर आहे। इस्त्री फिरवली तरी चालेल, मी ना डायरेक्ट पिना लावते आणि तुम्हाला दाखवून देते। तर बघा, या ठिकाणी मी पिना सगळ्या याला जॉईन करून घेते, अटॅच करते, आणि खूप सोपं पडतं पिना असल्यावर। आणि अगदी सोप्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला केळीचं पान सांगणार आहे। याच्यामध्ये मी अजून 2 प्रकार केळीचं पानाचे घेऊन आलेले आहे। तर बघा, हे पानाला पिना लावून झाल्यानंतर याला डायरेक्ट शिलाई मारायची आहे। हे बघा, मी तुम्हाला दाखवून देते। बघा, मी शिलाई मारल्यानंतर एक्स्ट्राचं जे होतं त्याला मी कट करत आहे। बघा, अशा पद्धतीने एक्स्ट्राचं मी कट करून घेते। तर बघा, एक्स्ट्राचं आपलं कट झालेलं आहे। आता ह्या पिना आपण काढून घेऊया। नंतर काय करायचं आहे, दुसरा जो पेज आहे, तर बघा, मी तुम्हाला दाखवते, ह्या पिना आपल्याला काढून घ्यायची आहे। नंतरून काय करायचं आहे की दुसरा जो पेज आहे तो आपल्याला असं पेज नाही म्हणतात, दुसरं जे कापड आहे ते आपल्याला ठेवायचं आहे। तर बघा, याच्यामध्ये मी एक सांगते, कॅनव्हास पेपर शेवट खाली ठेवायचा आहे, नंतरून हा भाग ठेवायचा आहे। परत एकदा बघून घ्या। बघा, हा भाग जो कॅनव्हासचा खाली आहे, नंतर आपल्याला हा मेन भाग ठेवायचा आहे। आणि याला मी असं उलटं करून घेतलं। त्याच्यानंतर मी पिना लावून घेते। पिना लावल्यानंतर या ठिकाणी आपल्याला शिलाई मारायची आहे, पण शिलाई मारायच्या आधी हे बघा, इथे मी थोडीशी निशाण केलेली आहे। हे बघा, दोन्हीही साईडनी छोटी छोटी, आणि ही निशाण सोडून आपल्याला सगळीकडे शिलाई मारायची आहे। बघा, या ठिकाणी शिलाई मारायची नाही आहे, सगळीकडे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे। बघा, मी सगळीकडे शिलाई मारली आणि या ठिकाणी शिलाई मारलेली नाही आहे। तर पिना काढून घेतल्या। त्याच्यानंतर मी हे जे एक्स्ट्राचं उरलेलं होतं
ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे। तर बघा हे कट करून झालेलं आहे। कट केल्यानंतर तर बघा या ठिकाणी आपल्याला फोल्ड करायच्या आधी तर थोडंसं याला ना आपण थोडंसं असे ना कैची मारून घेऊया, छोटी छोटी क्लिप म्हणजे छोटे छोटे कट मारून घेऊया, जेणेकरून जे आपण पलटी मारू ना तर व्यवस्थितपणे पलटी होईल। तर बघा मी या ठिकाणी कट करून घेतलेला आहे छोटे छोटे भाग। आता याला आपण सरळ करून घेऊया। तर बघा कारण की आपण छोटीशी भाग सोडला होता तिथून आपण हे ओपन करून घेऊया। तुम्ही वाटल्यास ओपन करून त्याला इस्त्रीही मारू शकतात, मी डायरेक्ट ओपन करून तुम्हाला दाखवणार आहे। तर माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदाच हा माझा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलवर तुम्हाला पाऊच विषय, बॅग विषय, पर्स विषय भरपूर अशा व्हिडिओ पाहायला भेटून जातील। तर बघा एक असे मी सुई घेतलेली होती आणि त्या सुईच्या साहाय्याने हे जे आपण पलटी केलेलं आहे ते व्यवस्थित करून घेतलं आहे आणि याला मी अजून इस्त्री मारलेली नाही आहे, इस्त्री मी नंतर मारेल। तर या ठिकाणी बघा ही जी ओपन बाजू होती इथे सरळ अशी शिलाई मारायची आहे। तर आपली ही शिलाई मारून झालेली आहे। त्याच्यानंतर आपण काय करायचं आहे की बघा माझ्याकडे अशी लेस होती कोणावाली, तर ही लेस मी घेतलेली आहे। तर ही लेसची जी टोक ही जी बाजू आहे ती इथून सुरुवात करायची आहे। बघा अशा पद्धतीने आपल्याला इथे शिलाई मारत मारत सगळीकडे आपल्याला शिलाई मारायची आहे। तर मी तुम्हाला याच्यात एक आयडिया देते, समजा तुम्हाला याच्यामध्ये डिझाईन द्यायची असेल तर याचा मध्यभागी करून घ्यायचा आहे मध्य, आणि या ठिकाणी तुम्ही शिलाई मारायची आहे। अशा पद्धतीने शिलाई मारली की हे पानसुद्धा खूप सुंदर दिसतं। पण मला याला शिलाई मारायची नाही आहे, मला एक वेगळीच आयडिया द्यायची आहे। तर तुम्ही असेही शिलाई मारू शकता किंवा अशी लेस जोडू शकतात, पण आता इथे मला एक थोडीशी वेगळी डिझाईन द्यायची आहे, त्याच्यामुळे मी इथे लेस शिलाई मारणार नाही आहे। तर बघा या ठिकाणी आपल्याला पूर्ण अशी शिलाई लेस जोडून घ्यायची आहे। तर बघा आपली ही लेस जोडून झाली आहे। त्याच्यानंतर मी काय केलेलं आहे, या ठिकाणी एक डिझाईन तयार करायची होती मला, तर मी ते तयार करून घेते। तर बघा ही डिझाईन आपल्याला बनवायची होती देवासमोर, आणि ही त्याच्यानंतर ही जी उरलेली लेस होती ती ही जी आपण स्वस्तिक बनवलेलं होतं तिथे मी ही लेस जोडणार आहे। तर बघा स्वस्तिक जोडल्यानंतर खूप सुंदर हे आपलं पान दिसत आहे, केळीचं पान। तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सपोर्ट करायला विसरू नका। माझ्या चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे बॅग, पर्स, पॉकेट, लहान मुलांसाठी छोटे छोटे मिनी पॉकेट तयार केलेले व्हिडिओज भेटतील, आणि तुम्हाला काही मटेरियल घ्यायचं असेल तर ते सुद्धा माझ्या चॅनलवर तुम्हाला भेटून जाईल। तर बघा तुम्ही हे पानाचा उपयोग तुम्ही असेही करू शकतात, केळं ठेवून, फळं ठेवून, किंवा तुम्हाला फळं नसेल ठेवायचे तर त्याच्यावर सुद्धा तुम्ही आपले असे साधे सिंपल जे फळं ठेवले तरी चालतील। तर बघा अशा पद्धतीने मी हे बनवलेलं आहे। व्हिडिओ तुम्हाला आवडला तर तुमच्या मैत्रिणींबरोबर माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। परत भेटूया नवीन व्हिडिओ बरोबर। जय हिंद, जय भारत।